सुदर्शन हे एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही आज परत मताधिक्याने काय पहिली प्रतिक्रिया? मोठा मताधिक्याने विजय झाला. सर्वप्रथम मी सर्व माझे कार्यकर्ते आणि जनतेचा विजय समजतो. आपण पाहिलं असेल माझी तिसरी टर्म असताना सुद्धा भारी मताधिक्यानं मला विजय केल्याबरोबर परभणीच्या सर्व जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि भविष्यातही अशाच प्रकारची सेवा, अखंडित सेवा ज्याला म्हणलं जातं तशी अखंडित सेवा माझ्या हातून घडेल एवढेच त्यांना मी आज आश्वासन देतो. राज्यामध्ये महाविकास आघाडीचा निकाल आलेला नाहीये, महायुती पुन्हा सत्तेमध्ये बसते, काय वाटतंय? निकाल तसा पाहिला तर दुर्दैवी आहे, पण मला वाटतं लाडकी बहीण याचा इफेक्ट असेल आणि जे पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला या लोकांनी, ध्रुवीकरण ज्याला म्हणलं जातं, त्या ध्रुवीकरणाच्या बाबतीमध्ये एक्सपर्ट लोक आहेत ते नवीन नवीन काही डायलॉग्स आणतात ते, आणि त्या जोरावर यांनी निवडणूक जिंकलेली आहे. विकासाच्या मुद्द्यावर हे सरकारनं निवडणूक जिंकलेली नाही आणि अशा प्रकारचं ध्रुवीकरण मला वाटतं महाराष्ट्राला आणि देशाला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हानिकारक ठरणार. हे जनतेच्या पण लक्षात येईल. ठीक आहे, आता काही घोषणा वाक्य त्याने दिल्या असतील, त्या माध्यमातून लोकांना थोडंसं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असेल, पण खऱ्या अर्थानं हा विजय मला वाटतं की त्यांचा विजय म्हणजे ज्या विकासाचा विजय नाही, हा दिशाभूल करणारा विजय आहे. संजय राऊत यांनी सांगितले की हा अदानींना हे करण्यासाठी, रिलीफ करण्यासाठी हा विजय मिळवून देण्यात आला. अदानीला काय? संजय राऊत यांनी असा आरोप केला आहे की अमित शहा आणि सरकारने महाराष्ट्रातल्या अदानींना रिलीफ देण्यासाठी हा निर्णय किंवा हा निवडणूक जिंकून दिली आहे. ही निवडणूक आता शेवटी मी कसं म्हणलं की मी जसं तुम्हाला बोललो की एक ध्रुवीकरण म्हणा, पोलरायझेशन आणि कुठं ना कुठं तरी लोकांची दिशाभूल करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही पाहिलं असेल, पूर्ण प्रचारामध्ये कधी विकासाचे मुद्दे त्यांच्याकडनं. ठीक आहे, लोकतंत्र आहे, आपण त्यांचा विजय आपण मानला पाहिजे, आम्ही स्वीकार करतो. पण भविष्यात आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. जनतेचे जे प्रश्न आहेत, महागाई असेल, बेरोजगारी असेल, महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये असेल, भ्रष्टाचार असेल, या बाबतीमध्ये आम्ही रस्त्यावर उतरू आणि परत जनतेबरोबर राहू. लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा तुमची साथ दिली आहे सातत्यानं. आता मी माझंच हे करू नये, पण मी सातत्यानं जे रोडवर असतो किंवा रस्त्यावर असतो, माझ्या आरोग्याच्या सेवा असेल की सर्वसामान्य माणसाच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये मी सातत्यानं 24 तास कामात असतो आणि कुठल्याही जाती धर्माला मी कोणाला म्हणजे फेवरही करत नाही आणि कोणाला लांबही ढकलत नाही. शेवटी मानव जात आणि मानव सेवाची ईश्वर सेवा हे मी आधीपासून माझ्या मनामध्ये गाठ बांधून ठेवलेली आहे. म्हणून मानवाची सेवा केली तर ती ईश्वराची सेवा होती आणि तेच मला आज कामाला आलेलं आहे. 5 वर्षात काय आपण विकासाचं म्हणजे कोणता अजेंडा घेऊन करणार? 5 वर्षामध्ये परभणी शहरातील असलेली रस्त्याचे प्रश्न असतील, परभणी शहरामध्ये जे प्रलंबित नाट्यगृह असेल, प्रलंबित आमचं बसपोर्ट असेल किंवा अंतर्गत ड्रेनेजचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नावर आम्ही वाचा फोडू. निश्चितच गेल्या 2.5 वर्षामध्ये जशा प्रकारच्या सरकारनं मुस्कटदाबीचं काम केलं, माझी त्यांना आव्हान आहे या निमित्तानं की शेवटी जनतेनं तुम्हाला निवडून दिले म्हणून तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं मुस्कटदाबीचं काम करू नये, तर सर्वांना समान न्याय द्यायचं काम या सरकारनं करावं, अशा प्रकारची मागणी मी आपल्यामार्फत करतो. सरकारसोबत संघर्ष करावा लागेल का अजून पण परभणीच्या विकासासाठी निधी आणण्यावर? आता संघर्ष तर आमच्या बाजूला पुरलेलाच आहे. संघर्षाविना तर आमचं आजपर्यंत काही झालेलं नाही. शेवटी आम्ही विरोधी पक्षामध्ये बऱ्याच वर्ष राहिलो नाही, त्यामुळे आम्हाला ते काही नवीन नाही. शेवटी जनतेचे प्रश्न हे निकाली निघावेत, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आम्ही संघर्ष करत राहू. हा विजय त्यांचा आम्ही मान्य करतो, पण कशा प्रकारचा विजय आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, हा दिशाभूल करणारा विजय आहे. हा दिशाभूल करणारा विजय जनतेच्याही लक्षात येईल आणि परत एकदा सर्वसामान्य जनता असेल, मतदार मायबाप असतील, यांनी असल्या कठीण प्रसंगामध्ये माझी साथ दिली, ज्यावेळेस की बरेच मतदारसंघ असे की जे बालेकिल्ले होते, त्यामध्ये सुद्धा काय म्हणतात ते पराभव झाले बरेच दिग्गज नेते, पण माझ्यासारख्या युवकांना त्यांनी तिसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल सर्व परिकरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आप देख रहे थे मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव. डॉक्टर राहुल पाटिल आमदार, इन्होंने हमारे चैनल पर पहली प्रतिक्रिया दी है. आप इस खबर के बारे में क्या सोचते हैं हमें कमेंट कर ज़रूर बताएं और हमारे इसी तरह से हौसला अफजाई करें और हमारे चैनल को ज़्यादा से ज़्यादा सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. इसी तरह से जनता के मुद्दे हम उठा सके. आइए देखते हैं, जनता से भी हम ओपिनियन लेते हैं कि राहुल पाटिल की जीत जल्लोष किस तरह से मना रही है पब्लिक. आइए देखते हैं हमारे चैनल के थ्रू. धन्यवाद. देखिए पूरी रिपोर्ट.
क्या बोलती परभणी की पब्लिक? परभणी की पब्लिक एक चीज बोलती है, तीसरी बार राहुल पाटिल साहब आमदार बन चुके हैं और ये सब हमारे भाइयों की बदौलत है, जिसको हमने राहुल पाटिल साहब को चुन के लाए। है क्या और कोई? हमको बहुत ही खुशी हो रही है इस मौके पे कि हमने तीसरी बार राहुल पाटिल साहब को आमदार किया और वो भी बहुत ही भारी लीड से चुन के आने वाले हैं। वो बस आ गए वो। मैं मुबारकबाद देता हूँ आमदार राहुल पाटिल को, जो आज उनकी सीट यहाँ से निकली है और जो सोचे थे उससे ज्यादा उनकी सीट निकली और इंशाल्लाह आगे तो उन्होंने मंत्री बन के आएंगे। परभणी का विकास है तो यहाँ से डबल करेंगे। बोलो एक बार कैसा हराए। हाँ खाली ऐसे बोल। अरे भाई ये मेहनत है मुसलमानों के सबकी है, हमारी भी है, मुसलमान पूरे गैरों पूरे सब लोगों की है। सबका मुबारकबाद, सबको राहुल पाटिल तो देंगे। और हम एक बार बोले कैसा हराए। आप देख रहे थे मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव। ये थी परभणी की जनता जो राहुल पाटिल के जल्लोश में खुश थी, जश्न में। और आपको ये हमारी रिपोर्ट कैसी लगी हमें कमेंट करके ज़रूर बताएं। सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।